या दोन बलाढ्य संघांमध्ये हा महत्त्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम, अखिल भारतीय स्तरावरील हे सर्व खेळाडू आज या संपूर्ण दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानात उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेतात, तर सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर आपण त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. टीम RJ ग्रुप धमाका MUCC टीम कॅप्टन आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आज या स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला शिवन्या होम्स जबलपूर आणि त्यांच्या विरुद्ध RJ ग्रुप धमाका MUCC. मॅच नंबर 2. MP फाउंडेशन मितेशजी प्रजापती साहेब आणि त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आयोजन समिती म्हणून रजितजी तिवारी, सुभाजी कोलपते आणि रौफजी खान हे आयोजन समिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 3 लाखाचा पुरस्कार आहे. द्वितीय पारितोषिक तब्बल 2 लाखाचा पुरस्कार. मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाईल आणि प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक अशी ट्रॉफी असणार आहे. सामना 6 षटकांचा असेल, आपण याची नोंद घ्या. आणि पहिले 2 ओव्हर्स पॉवर प्ले असणार आहेत, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. स्पर्धेची नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 2 खेळाडू असतील. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असणार आहेत. असे पॉवर प्लेचे नियम असतील, आपण याची नोंद घ्या. आणि मैदानात काही झाडे आहेत, त्या झाडाला आदळून बॉल मैदानामध्ये आला, जेवढ्या धावा धावून घेतल्या आहेत तेवढ्या धावा धावून काउंट केल्या जातील, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. तर मॅचला होते सुरुवात. सामना क्रमांक 2. ऐश्वर्य सुर्वे बाबा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. येस, लेट्स प्ले गेम ऑन. सामना क्रमांक 2 मैदानामध्ये रंगतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला चेंडू, पहिलाच बॉल. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे. प्रीतम परम आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत सचिन काटकर. हे 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. RJ ग्रुप धमाका MUCC या संघाकडून चांगली स्पर्धा, भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं तुम्हा सगळ्यांचं हे आयोजन. ऐश्वर्याचा पुढचा बॉल पुल करत असताना चांगला स्ट्रोक. बॉल निघून जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. धन्यवाद. पहिला सिक्सर आला या मॅच मधील प्रीतम परब यांच्या बॅट मधून. ऐश्वर्य सुर्वे बाबा ओव्हर नंबर 1 हाताळत असताना ऐश्वर्य सुर्वेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण नुकतीच आपण पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील मिळवला होता ऐश्वर्य सुर्वेने.
ज्यावेळेला चांगला बॉल होता, फुल लेंथचा बॉल, बॅटची आतली कडा घेऊन बरोबर यष्टीरक्षकाने आपण पाहिलं आता काय घडतंय मैदानात, काहीच कळालं नव्हतं. आणि त्यानंतर आता इशारा आलाय. मॅच ऑफिशियल्स म्हणून मैदानामध्ये जय पवार कल्याणचे अंपायर आहेत, सागरजी मोरे खारचे अंपायर आहेत आणि संदीपजी माने महाडचे अंपायर, असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. समालोचन कक्षामधून तुम्ही आवाज ऐकाल, जो आवाज अगदी मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये आणि त्याचप्रमाणे गुजराती भाषेमध्ये ज्यांनी समालोचन केलं, अगदी जॉन्टी रूट्स. सध्या नुकतीच हरीजी पांडे यांची देखील भेट झाली. व्हॉइस ऑफ इंडिया हरीजी पांड्या सरांचा तुम्ही आवाज ऐकला आणि त्याचप्रमाणे मी स्वतः अभिषेक पाटील कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्ही आवाज ऐकता आणि माझ्या समवेत हरीजी निचिते सर यांचा आवाज तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकताना पाहायला मिळेल. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना साहिल सावंत, या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल कारण एक युवा उद्योन्मुख फलंदाज आहे. मैदानामध्ये या खेळाडूची देखील चर्चा होईल कारण पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर आता मैदानामध्ये गेलाय साहिल सावंत. बॅटिंग करावी लागेल साहिल सावंतला या मॅच मध्ये. ऐश्वर्य सुर्वे मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला आणि त्यानंतरच्या बॉलवरती ही महत्वपूर्ण विकेट येताना पाहायला मिळाले. आरजे ग्रुप धमाका MUCC आणि त्यांच्या विरुद्ध शिवन्या होम्स जबलपूर हा संघ एकमेकांविरुद्ध मैदानामध्ये उतरला. या दुसऱ्या सामन्यामध्ये यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून अजित मोहितेला आपण पाहतोय आणि त्यानेच तो झेल टिपला होता. पुढचा बॉल गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, फिल्डर नाहीये, पाहतोय फिल्डर प्रयत्न करतोय तोपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या मॅच मधील पहिला चौकार आलाय साहिल सावंतच्या बॅट मधून. बारा धाव फलकावर झालेत. ओहो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, बॅटची आटली कडा घेतली, जरूर फिल्डर होते आणि काहीच चूक नव्हती. फिल्डरची बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता, बॉल फिल्डर पर्यंत पोहोचत होता तोपर्यंत बॉलने थोडीशी उसळी घेतली आणि त्यानंतर या आता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. म्हणजेच काय, त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 14 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम RJ ग्रुप धमाका MUCC. 14 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिला गडी माघारी परतलाय प्रीतम परबच्या स्वरूपात आणि त्यानंतर साहिल सावंत मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळाला या मॅच मध्ये. चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल होता, मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर आता ही एक धाव कंप्लीट केली. म्हणजेच काय, आता पहिल्या ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 15. एक गडी बाद टीम RJ ग्रुप धमाका MUCC. बुंबक आलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2. ठाणे वर्तकनगरचा हा खेळाडू आहे, सध्या चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू. वेग आहे या गोलंदाजाकडे, गती आहे आणि गतीचा सातत्याने तो वापर करत असतो आणि तोच गोलंदाज आता हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पहिलाच बॉल उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय साहिल सावंतने. प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. बॉल थोडासा थांबला त्या ठिकाणी. त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 16. या आकड्यावर 17 धावा धाव फलकावर झालेत. 17 ऑन बोर्ड. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्यानंतर आता ही दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का पाहायचंय. बरोबर एंडला थ्रो केलाय. 2 धावा
धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वे तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिली प्रीतम परबची. त्यानंतर मैदानामध्ये आलाय साहिल सावंत. त्याने आतापर्यंत एक चौकार या मॅच मध्ये ठोकलाय. चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते टीम आरजे ग्रुप धमाका MUCC या संघाकडून. चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. पुढचा बॉल शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर. लेग बाईकच्या स्वरूपातली ही धाव आहे. वीस धावा धाव फलकावर झाल्या. 20 ऑन बोर्ड. आपटलेला बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने. बॉल निघून जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार आलाय हा दणदणीत चौकार. पक्का नेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आलेला हा चौकार फलंदाज सचिन काटकरच्या बॅटमधून. ज्यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये फिल्डर रवी त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आरजे ग्रुप धमाका MUCC 26 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. रवी बुंबक ओव्हर नंबर 2 हाताळत असताना यावेळेला चांगला स्ट्रोक. पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळाली आहे आणि ह्या बॉलवर आता येईल दोन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 32 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय टीम आरजे ग्रुप धमाका MUCC 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम आरजे ग्रुप धमाका MUCC. चांगला खेळ आता मात्र पाहायला मिळतो टीम आरजे ग्रुप धमाका MUCC या संघाकडून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ऐश्वर्य सुर्वेने प्रीतम परबची विकेट घेतल्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत डाव सांभाळला टीम आरजे ग्रुप धमाका MUCC या संघाचा. कारण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्या धाव फलकावर 32. एक गडी बाद. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ आता रंगलाय. जनरल अरुण कुमार वैद्य मैदानात MHB बोरवली मध्ये आपण आहोत आणि याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3च्या खेळाला आता होईल सुरुवात. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. करीम ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे. करीम ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 च्या खेळाला होईल सुरुवात. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. करीम आलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय साहिल सावंतला. नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन काटकर. आतापर्यंत एक षटकार एक चौकार सचिन काटकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक चौकार आलाय साहिल सावंतच्या बॅटमधून. हो 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 करीमचा बॉल. पहिलाच बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगली ऍक्शन आहे. वेग आहे गोलंदाजाकडे आणि हा व्हाईट बॉल असणार आहे.
रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी आता केली जाईल. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. म्हणजेच रिव्ह्यू गमावलेला आहे. आपण याची नोंद घ्या. गोलंदाजी करत असलेला संघ टीम शिवन्य होम्स जबलपूर. रिव्ह्यू लॉस्ट. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. अखिल भारतीय स्तरावरील हे सर्व खेळाडू आज मात्र या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानात आपल्या खेळाची प्रात्यक्षिके दाखवत असताना पाहायला मिळतील. करीम आलेत. करीमचा पहिला बॉल वाईड आल्यानंतर आता हा स्कोर कार्ड वरती स्कोर आपण पाहतोय 33, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 3 लाखाचा पुरस्कार आणि आकर्षक असा झळाळता करंडक आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 2 लाख व आकर्षक असा झळाळता करंडक द्वितीय पारितोषिक म्हणून देणार आहोत. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी मात्र चषक असणार आहे आणि प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅच साठी देखील चषक असेल. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार, कल्याण, सागर मोरेखार, संदीपजी माने महाड असे 3 मॅच ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आशिष यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑनलाईन स्कोरर म्हणून आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सौरभजी सनस देखील तुमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री साई ट्रॉफी वाडा, मयूर स्पोर्ट्स, tenniscricket.in, 7070 स्पोर्ट्स, समरस फाउंडेशन, MP फाउंडेशन, ओम प्रकाश प्रतिष्ठान, एक सामाजिक संस्था, श्रीराम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, सावली क्रिएशन्स, आपला विश्वास सामाजिक संस्था, स्पीडकॉम इंटरनेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, त्याचप्रमाणे राजूस किचन, फॅमिली रेस्टॉरंट आणि ऑर्विया रिव्हाइव युअर ऑरा, सौरभजी सावे यांचं मनपूर्वक आभार असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. क्रिकेटचा महासंग्राम, सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. ही स्पर्धा केव्हा रंगणार आणि आता या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात झाली. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता टीम JVA ब्रदर्स या संघाने. दीपेश माळीने ठोकलेला तो षटकार, विजयी षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो विजयी साजरा केला होता टीम JVA ब्रदर्स या संघाने. आणि त्यानंतर आता या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. शिवन्य होम्स जबलपूर आणि त्यांच्या विरुद्ध RJ ग्रुप धमाका MUCC. señorita, bene copacita, copia señorita, bene copacita, copia señorita, nightlife, bike life, shawarma extra pita. Ik zal rijden tot de morgen, morgen komt. Ik zal rijden tot de morgen, morgen komt. Ik zal rijden tot de morgen, morgen komt. Ik zal rijden tot de
so that nothing really got away, driving me crazy. I need somebody to hear, somebody to know, somebody to hurt, somebody to hold. It's easy to say, but it's never the same. I guess I kinda like the way you know the pain. Now the day bleeds into nightfall, and you're not here to get me through it all. I let my guard down, and then you pulled the rug. I was getting kinda used to being someone you love. बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. करीम आलाय गोलंदाज आणि करीमचा पहिला बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला होता आणि म्हणूनच की काय 33 धावा धाव फलकावर झाल्यात, एक गडी माघारी परतलाय. यस, गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू गमावलाय, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. 33 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल करीम. थोडासा रनअप चुकलाय करीमचा आणि त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला होता करीमने. 33 धावा धाव फलकावर झाल्या. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय साहिल सावंत, ज्या खेळाडूने आतापर्यंत या मॅच मध्ये एक चौकार ठोकलाय. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. टीम RJ ग्रुप धमाका MUCC या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन काटकर आणि स्ट्रायकिंग एंडला साहिल सावंत. ओ, आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. लगातार दोन्ही चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतात. फुलर लेनचे बॉल होते आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावर 34 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा धाव फलकावर झालेत, एक गडी माघारी परतलाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगलाय. पुढचा बॉल ड्राईव्ह करत असताना झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. साहिल सावंत आउट.
क्यू फलंदाज साहिल सावंतची विकेट आली आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश चव्हाण आले बॅटिंगसाठी आणि विकेट आपण पाहिली तर झेल टिपला होता भावेश शेलारने. अगदी चांगला झेल पाहायला मिळाला भावेश शेलारचा आणि त्यानंतर आता हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं टीम शिवन्या होम्स जबलपूर या संघाचं. करीमने ते विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. दुसऱ्या गडी माघारी परतला टीम आर जे ग्रुप धमाका MUCC या संघाचा. भावेश शेलारने झेल टिपला होता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेश चव्हाण. यावेळेला चांगला ड्राईव्ह केला आहे प्रथमेशने. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे सचिन काटकर यांच्या बॅट मधून. ओ हो 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 काय एफर्ट्स पाहायला मिळालेत रवी लिंगाला आणि काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले रवी यांच्या माध्यमातून. आता पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतील हा षटकार आहे की नाहीये, कारण रवी लिंगालाने केलेला तो प्रयत्न आणि त्यानंतर आता थर्ड अंपायरची मदत आता मागितली ऑनफिल्ड अंपायरने. त्याची पडताळणी आता करतील. tenniscricket.in माध्यमातून चांगला प्रयत्न केला होता रवी लिंगाला यांनी. सचिन काटकरने तो प्रयत्न केला होता फटका खेळण्याचा आणि त्यानंतर लॉंग ऑन मधून येत असताना बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. आता त्याची पडताळणी करतायत थर्ड अंपायर. हा षटकार आहे की नाही त्याची पडताळणी केली जातील. करीम आलेत गोलंदाजीसाठी. करीमने आपलं काम करून दाखवलं कारण त्याने विकेट मिळवून दिली होती. भावेश शेलारने तो झेल टिपला आणि त्यामुळेच की काय साहिल सावंत माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. प्रथमेश चव्हाण ड्राईव्ह करत असताना एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकिंग एंडला सचिन काटकर आल्यानंतर आता खेळलेला हा फटका त्याचा निर्णय अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये तो निर्णय आणि त्याची आता पडताळणी सुरू आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. बोरवली बॉईज यांच्या वतीनं आयोजित केलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा ऑल इंडिया येस जेवढ्या धावा धावून पूर्ण केल्या तेवढ्या धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आपण याची नोंद घ्या. काय प्रयत्न केले होते या प्रयत्नांना एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे रवी लिंगालासाठी. लॉंग ऑन मध्ये तो फिल्डर तैनात होता. बॉल त्याने आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर आता या धावा पूर्ण केल्यात. धावा झाल्या धाव फलकावर 36 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत टीम RJ ग्रुप धमाका MUCC. ओ हो 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 यावेळेला फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. हाताळल्या पहा. The stars
4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल बॅकफुटवर येत असताना चांगला स्ट्रोक लगावलाय, बॉलला उडून लावलाय बॉडी लाईनच्या बाहेर, 6 साठी सिक्सर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे सर. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताळले होते, त्यानंतरच्या बॉलवर विकेट, म्हणजेच तो पहिला बॉल आणि त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर नो बॉल आला आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर षटकार आला आणि अजून एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील, असं कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. आमचे ऑनलाईन गुणलेखक आमच्या समवेत आहेत. येस, 2 विकेट आले आहेत या ओव्हर मध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना ऐश्वर्य सुर्वे पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता करीम ओव्हर नंबर 3रं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. ओहो हो हो, काय बॉल हाताळला होता, प्रचंड वेगातला बॉल होता आणि या बॉलवर एकही धाव आली नाही, म्हणजेच काय डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 43. 3 गडी बाद टीम RJ ग्रुप धमाका MUCC. 43 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी माघारी परतले. 43 धावा धाव फलकावर झालेत. करीमने हे षटक हाताळलं, थोडंसं महागडं षटक ठरलं कारण नो बॉल हाताळला होता. त्या षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर आता धावा झाल्या धाव फलकावर 43. थोडं स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती आहे. मॅच ऑफिशियल्स, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडं वेळेवर देखील लक्ष द्या कारण वेळ थोडासा कमी आहे आपल्याकडे. आणि आता नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतो ऐश्वर्य सुर्वे, बाबा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4, ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं षटक, त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्याच गोलंदाजाला आता पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. प्रीतम परबची विकेट मिळवून दिली होती गोलंदाज ऐश्वर्य सुर्वेने. क्रिकेटचा महासंग्राम, सगळ्यांची पावलं आता मैदानाकडे वळत आहेत. पहिला बॉल लो फुल टॉस, हलक्या हाताने बॉलला ढकलल्या, ऑन साइडला डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगलं बॅकअप दिलं गेलं आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 45. 45 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. सचिन काटकर आणि आकाश हे 2 बॅटर आपण पाहतोय टीम RJ ग्रुप धमाका MUCC या संघाकडून बॅटिंग करत असताना. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. रवी लिंगाले आहेत, भावेश नाईक आहेत, भावेश शेलार आहेत, ऐश्वर्य सुर्वे आहेत. यस, त्यांच्या मागे आपण पाहिलं तर बिलाल शेख देखील पाहायला मिळत आहेत. या बॉलवर आता एक धाव आली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 46 या आकड्यावर. 46 ऑन बोर्ड, 46 धावा धाव फलकावर झालेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ऐश्वर्य सुर्वे महत्वपूर्ण षटक आतापर्यंत त्याने हाताळले कारण ओहो, आपटलेला बॉल आणि हा बॉल मात्र आता पंच व्हाईट बॉल घोषित करतात आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली गोलंदाजाला. व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉल पंचांचा निर्णय आलाय.
आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 47 47 धावा धाव फलकावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. फिल्डर आहेत, एक धाव पूर्ण केली जाईल. चांगला हा बॉल पाहायला मिळाला होता ऐश्वर्या सुर्वेचा आणि त्यानंतर आता धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावर 48. 3 गडी बाद. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे टेनिस क्रिकेटचा ब्रँड, मुंबईचा ब्रँड ओमकार देवीदास देसाई यांचे या ठिकाणी शुभागमन. ओमकार देसाई, आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या बॉलवर आता गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 53. 53 धावा धाव फलकावर झाले. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, ती धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच काय आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 54. 3 गडी बाद. टीम RJ ग्रुप. साहिल सावंतची बॅटिंग तुम्ही पाहिली, त्याने देखील चांगला खेळ केला आणि तो माघारी परतल्यानंतर आता आकाश आणि फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाज, तो म्हणजे सचिन काटकर. दोघांनी चांगला खेळ केला आतापर्यंत या मॅच मध्ये. RJ ग्रुप धमाका MUCC या संघाकडून बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा करीम यांना आमंत्रित केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आकाश, ज्या खेळाडूने आतापर्यंत एक षटकार ठोकला होता या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. आता आलेत पुन्हा एकदा करीम. करीमचा पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा फिरला त्या ठिकाणी. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 55. 4.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 55 धावा धाव फलकावर झाले. 3 गडी माघारी परतलेत. tenniscricket.in च्या माध्यमातून काही प्रेक्षक ऑनलाईन या समवेत आमच्या समवेत जुळलेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे स्पर्धेमध्ये. यावेळेला चांगला बॉल होता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरून आपण पाहिलं तर अजित मोहिते बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 56 धावा धाव फलकावर झालेत. अब तक 56. 56 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम RJ ग्रुप धमाका MUCC. करीम, त्याचं कौतुक करावं लागेल कारण महागडं षटक ठरलं होतं या आधीच. करीमने जे षटक हाताळलं होतं त्यानंतर कमबॅक करतोय करीम. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा हल्ला फिरला आणि त्यानंतर बरोबर गेल्या यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. म्हणजेच काय, करीमचा विचार केला तर या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 चेंडू हाताळत असताना. चांगलं कमबॅक करतोय करीम या मॅच मध्ये. ज्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते तोपर्यंत अजित मोहिते बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावर 57. 57. लॉस ऑफ 3 विकेट. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 57 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. स्ट्रायकिंग एंडला सचिन काटकर जो बॅटिंग करतोय 9 बॉल मध्ये 22 धावांवर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला थ्रो पाहायला मिळाला. चांगला कलेक्शन, चांगला थ्रो पाहायला मिळाला. त्यानंतर आता ही एकेरी धाव. 58 धावा धाव फलकावर. 10 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत 23 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. त्या बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत सचिन काटकर यांच्या बॅट मधून आलेत. आकाशचा विचार केला तर 8 बॉल मध्ये 10 धावांवर तो फलंदाजी करतोय. 1 षटकार त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये ठोकलाय. तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. धावा झाल्या धाव फलकावर 58. 58. यावेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली जाते.
म्हणजेच काय आता 2 धावांच्या मदतीने 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 60. 3 गडी बाद. टीम RJ ग्रुप धमाका MUCC. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ते पाहायचंय. लास्ट 6 बॉल्स टू गो. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. एका बाजूला शिवन्य होम्स जबलपुरा संघ, दुसऱ्या बाजूला RJ ग्रुप धमाका MUCC या संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवार आहेत, कारण दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर मोठमोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि टीम शिवन्य होम्स जबलपूर या संघाचा उल्लेख जर केला तर आपण पाहिलं खेळाडू अजित मोहिते सारखा खेळाडू त्यांच्याकडे आहे. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वेचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर भावेश शेलार, भावेश नाईक, किशन देवेंद्र हे नाव विसरून चालता येणार नाहीये या मॅच मध्ये. रवी लिंगाला स्वतः कर्णधार म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. बिलाल शेख, त्याचं कौतुक करावं लागेल. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता करीमने चांगली गोलंदाजी केली होती या मॅच मध्ये. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज आहेत भावेश नाईक. नुकतीच आपण पाहिले तर नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता याच खेळाडूने. तो खेळाडू आता आलाय मैदानामध्ये षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी. गोलंदाज आहे भावेश नाईक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला सचिन काटकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आकाशला धावा झाल्या धाव फलकावर 60. 3 गडी माघारी परतले टीम RJ ग्रुप धमाका MUCC. चांगली मॅच रंगली आहे मैदानामध्ये. दुसऱ्या डावामध्ये देखील मजा येईल. धावा चेस करत असताना पाहायला मिळेल शिवन्य होम्स जबलपुरा संघ. भावेशचा पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. फिल्डर नाही आहेत, पॉइंट मध्ये फिल्डर होते, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 62. 62. लॉस ऑफ 3 विकेट. 5.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भावेशचा पुढचा बॉल चांगला आहे. फिल्डर आहे, थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता ही एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 63. लॉस ऑफ 3 विकेट. 63 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. 5 षटक आपण पाहिलं तर 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली मॅच रंगली आहे मैदानामध्ये. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम RJ ग्रुप धमाका MUCC या संघासाठी. ज्यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर निघून जातोय गॅप मधून सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी चौकार. दुसऱ्या डावामध्ये दुनी कांबळेची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल टीम शिवन्य होम्स जबलपूर या संघाकडून. हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. भावेशचा नेक्स्ट बॉल अक्का समोर आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता दिनू कांबळेने झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज आकाश आउट. आकाश माघारी परतल्यानंतर आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत उमर खान. 67 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. भावेशचं शेवटचं षटक आपण पाहतोय. सचिन काटकर 12 बॉल मध्ये 26 धावा त्याने आतापर्यंत केल्यात या मॅच मध्ये. एकटा लढलाय सचिन काटकर या मॅच मध्ये, कारण सलामीवीर फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये उतरला होता. त्याने बॅटिंग केली आहे. सचिन काटकर चांगला खेळ त्याने केलाय मैदानामध्ये. यावेळेला काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय गोलंदाजी करत असलेला संघ.
व्हाईट बॉल. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जय पवार कल्याणचे अंपायर आहेत आणि त्यांच्या समवेत सागर मोरे खारचे अंपायर आणि संदीपजी माने महाडचे अंपायर असे 3 मॅच ऑफिशियल्स पाहायला मी त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 68 धावा धावफलकावर झाले. 68 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. भावेश नाईक ओव्हर नंबर 6 आता येत असताना 5.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 68 धावा धावफलकावर झाले. 4 गडी माघारी परतलेत. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर जज करत असताना हा झेल टिपलाय. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 6 शिवन्य होम्स जबलपूर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तुम्ही आवाज ऐकाल. द व्हॉइस ऑफ इंडिया हरीजी पांडे सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. प्रसारण. विशेष आभार श्री साई ट्रॉफी वाडा, मयूर स्पोर्ट्स, tenniscricket.in, 7070 स्पोर्ट्स, समरस फाउंडेशन डॉक्टर किशोर सिंह, MP फाउंडेशन मितेश भाई प्रजापति, ओम प्रकाश प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था, प्रशांत पुजारी, श्रीराम फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट राम यादव, सावली क्रिएशन हरीश पालवी, आपला विश्वास सामाजिक संस्था, स्पीडकॉम इंटरनेट सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, राजूस किचन फैमिली रेस्टोरेंट वेज एंड नॉन वेज, और ओराविया रिवाइव योर ऑरा सौरभ सावे. ऑरा का पानी पियो और अपने पर्सनालिटी में ऑरा लाओ. बहुत बड़े स्कोर का पीछा करना है यहाँ पर टीम शिवान्य होम्स जबलपुर मध्य प्रदेश को. सूरज उपाध्याय जी की टीम है दूसरी तरफ. आरजे धमाका MUCC हमारे जुगल किशोर जी, रघुवीर शर्मा जी, अहमद बनियाल जी, रिकान मोहंती जी, अनवी अंजू जी, सभी का बहुत बहुत धन्यवाद. 2 ओपनिंग बैटर दीनू कांबळे और बिलाल शेख. दिनेश कांबळे, अंबरनाथ और बिलाल शेख भिवंडी, ये 2 बैटर दोनों थाना के खिलाड़ी हैं. बहुत जबरदस्त पारियां दोनों के नाम रही. एक समय हुआ करता था बिलाल शेख, ग्यासुद्दीन शेख, शांति भाई के लिए GI11 से बहुत जबरदस्त लाइमलाइट में आए और फिर भिवंडी के क्रिकेट को बहुत आगे ले गए. दोनों ने उमर 11 के लिए कई साल क्रिकेट खेला.
और टीम के मैनेजर संतोष बंड वहाँ पर जाकर अपनी टीम का हौसला बढ़ाते हुए। संतोष बंड का काम वही है जैसे माता पिता बच्चे पेपर देने जाते हैं तो सिखाते हैं, बेटा पूरा पेपर लिखना, सप्लीमेंट्री टाई करना, कोई गलती मत करना, कोई भी क्वेश्चन ऑप्शन में मत छोड़ना। मशवरा देकर आ चुके हैं संतोष बंड। पूरे बोरिवली में एक ही चर्चा है, जो कधी न झाला थंड तो आहे आमचा संतोष बंड। हमारे साथ आज ओमकार देसाई जुड़े। दोस्तों, ओमकार और tenniscricket.in का एक नाता है इस मैदान पर। इसी मैदान पर उसने हेलीकॉप्टर शॉट मारा था। मेरे ख्याल से आखिरी बार जब मैंने देखा तब तक 20 लाख लोग उसको देख चुके थे। मैं आज वापस चेक करूंगा। मेरी खुशकिस्मती है कि उसमें मेरी भी 2 लाइनें हैं, तो मैं भी अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूं। तो हमारे साथ ओमकार देसाई ने बता दिया कि कभी कभी 3 लाख न मिले तो कोई बात नहीं, 10 लाख इंतजार करते हैं। बाकी समझने वाले को इशारा काफी है, और जिसको समझ में नहीं आए वो थर्ड वेव कॉफी हाउस में आए, मैं समझा दूंगा। दिनेश कांबळे यानी कि दीनू अंबरनाथ का अंडर आर्म, ओवर आर्म, स्टाइलिश लेफ्टी बैटर, और दीनू को बहुत कम मौकों पर आपने ओपनिंग बैटर के रूप में देखा है, और आज रवि लिंगाला का ये मास्टर प्लान, और साथ में बिलाल शेख। बिलाल रेगुलरली ओपनिंग बैटर के रूप में खेलते आ रहे हैं, भिवंडी के क्रिकेट में एक बड़ा नाम है। पहले ओवर की शुरुआत, और पहली गेंद पर स्मूथ एंड सिल्की शॉट, और ये गोल्फ के खेल में जिस तरह टी ऑफ होता है, बिल्कुल टी ऑफ करता हुआ दीनू कांबळे। और दीनू जब मैदान में आ जाता है तो फिर उसकी कमिटमेंट देखने लायक होती है। हार्ड हिटर दीनू कांबळे अक्सर 5वें, 6ठे, 7वें नंबर पर आते हैं। कई बार ऐसा होता है दीनू 3 बॉल 20, 5 बॉल 27, ये इक्वेशन में आता है, लेकिन आज दीनू के पास पूरा समय है 6 ओवर खेलने का, और दीनू को ये दिखाना होगा कि मैं 5, 6, 7 पर तो आता हूं, लेकिन जब मैं ओपनिंग बैटर के रूप में आता हूं तो छा जाता हूं। अमन की गेंद इस बार बढ़िया कवर ड्राइव, और 1 रन से स्कोर अब आगे बढ़ता हुआ 7 रन पर पहुंचा। साहिल सावंत ने गेंद को रोका। कैंसर जैसी जानलेवा बीमारी के ऊपर विजय हासिल करते हुए साहिल सावंत मैदान में आ चुका है। ये हम सभी क्रिकेटर और मुंबई वासियों के लिए खुशी की बात है। बहुत जबरदस्त विल पावर चाहिए होता है। और वेलकम बैक। अमन की गेंद, बिलाल थोड़ा जल्दी शफल होकर खेल रहे थे और उसका नुकसान होता हुआ बिंदी गेंद। स्कोर 7, 69 रनों का टारगेट है और 7 रन अब तक बने पहले ओवर में। अमन यादव बोरीली स्पोर्ट्स एंड कल्चरल सेंटर एंड से ओवर पिच बॉल, और बिलाल ये काम हमेशा जिस पर छक्का लगा और चौका लगा। स्ट्रोक सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है। 6 ओवर के मैच में अगर 6 छक्के लगे या 4 छक्के लगे, 2 सिक्स लगे, 4 चौके लगे, 2 सिक्स लगे, हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक लगाना ही होगा, तब जाकर 6 ओवर में ये रन बनेंगे। बिलाल का एक और तगड़ा शॉट, रबर स्टैंप लगा दिया, पर्दा फाड़ छक्का। और बिलाल दीनू बन रहे हैं इस वक्त बहुत बड़ा खतरा।
वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा है। नॉकआउट टूर्नामेंट, बहुत दिन बाद नॉकआउट टूर्नामेंट देखने को मिल रहा है। इन दिनों लीग फॉर्मेट के टूर्नामेंट की बाहर है, लेकिन ऐसे में नॉकआउट टूर्नामेंट ये आपका श्रेष्ठ क्रिकेट निकालते हैं। स्विच हिट लगाने का प्रयास और दायरे के बहुत ज्यादा बाहर वाइड बॉल दी गई है। और मुझे आज भी याद है जब सुप्रीमो ट्रॉफी का सेमीफाइनल मैच हुआ तो सम्माननीय संजय पोतनी साहब ने चारों कैप्टन से बात की। जॉन्टी सरकार थे, प्रथमेश पवार थे, सुमित ढेकले थे और योगेश मेणकर थे। लोअर फुल टॉस बॉल, और भाई ने कहा कि अगले साल हमें क्या लीग करना चाहिए, क्या फॉर्मेट रखना चाहिए, तो चारों कैप्टन ने एक सुर में बात कही कि नहीं भाई, सुप्रीमो ट्रॉफी नॉकआउट ही होनी चाहिए, उसका एक अलग मजा है। तो यहां पर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ और स्कोर हुआ है 21-21। भव्य शुरुआत दीनू और बिलाल द्वारा। दीनू का स्कोर अगर देखें तो दीनू खेल रहे हैं इस वक्त 7 पर और बिलाल खेल रहे हैं 12 पर। जो दर्शक इस मैदान पर आज हैं उन सभी का स्वागत। दिसंबर महीना धीरे धीरे आगे बढ़ रहा है। नए ओवर की शुरुआत विशाल कनौजिया, बहुत जबरदस्त खिलाड़ी है विशाल कनौजिया, अच्छी गेंदबाजी करते आ रहे हैं लगातार निरंतरता के साथ। कनौजिया उत्तर प्रदेश में एक जगह है कनौज, यहां से कनौजिया आते हैं, जैसे संजू कनौजिया भी हैं। ओवर पिच बॉल थी, बहुत बढ़िया तरीके से ऑन ड्राइव और 4 रन। जब लय में आता है तो प्रलय मचाता है। स्कोर इस वक्त 25 और ये स्टैंड एंड डिलीवर, आलीशान सिक्सर। मध्य प्रदेश में एक वाटरफॉल है जिसका नाम है धुआंधार वाटरफॉल्स, और ये जो धुआंधार बल्लेबाजी शब्द सुशील दोषी जी ने लाया, शायद उसके पीछे वो धुआंधार वाटरफॉल्स के पानी था जो बहता है। और धुआंधार वाटरफॉल्स के पानी की तरह तो हमारे बीच नीरव मेहता जी और सुरेंद्र गुप्ता जी, भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, दोनों का स्वागत है। धुआंधार बल्लेबाजी हमारे सूरज भाई उपाध्याय जबलपुर में जब बिल्डिंग कंस्ट्रक्ट करते हैं तो जितना जल्दी पोजीशन देते हैं उससे भी ज़्यादा फास्ट रन बनाने की प्रक्रिया है इस वक्त दीनू कांबळे और बिलाल शेख की। स्कोर इस वक्त 31 पर रुका हुआ है। वेलकम नीरव मेहता जी एंड सुरेंद्र गुप्ता जी। वाइड बॉल, (32) 69 रन बनाने हैं, जिसमें पावर प्ले का अंतिम ओवर चलता हुआ विशाल कनौजिया का पारी का दूसरा ओवर, और बहुत तगड़ी शुरुआत यहां पर कर चुका है शिवान्या होम्स, जबलपुर मध्य प्रदेश। लोअर फुल टॉस बॉल दी, स्क्वायर ड्राइव कर दिया, वहां पर रिस्की रन है लेकिन थ्रो करना उचित नहीं समझा था गली के क्षेत्र रक्षक ने। 1 रन जोड़ दिया जाएगा। कुल योग अब आगे बढ़ता हुआ 33 पर। 36 रनों की और जरूरत। 6 ओवर का मुकाबला है और तेज बल्लेबाजी के लिए बिलाल और दीनू।
जब बैटिंग कर रहा है दीनू तो हमारे स्कोरर कह रहे हैं मैं कितने रन गिनूं। बिलाल शेख कह रहा है आप दीनू का रन तो गिनिए, लेकिन मैं बता रहा हूं कि मैं कितने रन छीनूं, क्योंकि मेरे साथ में है दीनू। स्विच हिट लगाने का प्रयास, अब मेरे ख्याल से थोड़ा सा गैर जिम्मेदाराना स्ट्रोक था, लेकिन एक बल्लेबाज की प्लानिंग होती है, उन्होंने एक रिस्क लेना चाहा, लेग बाय का 1 रन। जब बल्लेबाजी सही चल रही हो तो एक आध गेंद पर इस तरह आप रिस्क ले सकते हैं। हमारे बीच मंच पर शुभ आगमन हो चुका है नीरव मेहता जी और सुरेंद्र गुप्ता जी। स्कोर है 34 रन। आखिरी बॉल इस पावर प्ले की, फुल टॉस बॉल, बेस बॉल हिट और उड़न खटोला 6 रन। टनेक्स की गेंद की बल्ले से हो रही है वर्जिश और मालिश। तो 2 ओवर में 40 यानी कि अब बचे हुए 24 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 29। एक विशाल स्कोर का पीछा करते हुए शिवान्या होम्स, और सामने खेल रही है आरजे धमाका MUCC। इस मैच की विजेता टीम तुरंत पहले मैच की विजेता टीम से खेलेंगे। क्वार्टर फाइनल का मुकाबला होगा और फिर दोपहर के खेल की शुरुआत होगी। दोपहर में भी 4 टीमें आज खेल रही हैं ऑल इंडिया ओपन में। हर्षल चौधरी की पहली गेंद और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा। इस वक्त वाइड बॉल दी जा रही है और 1 पर ओवर, ये इशारा भी वहां पर जय पवार द्वारा, जो स्ट्राइकर एंड पर खड़े हैं। बॉलर एंड पर है संदीप मोरे, थर्ड अंपायर है संदीप माने। दोनों बल्लेबाजों का इंडिविजुअल स्कोर मैं बताना चलूं, दीनू खेल रहा है इस वक्त 7 बॉल 24, बिलाल 5 बॉल 12। साफ सुथरी बल्लेबाजी, धीमी गेंद थी और दीनू का बल्ला पहले घुमा। अच्छी शुरुआत यहां पर इस ओवर में। अरशद की एक और बढ़िया गेंद, वहां पर स्क्वायर कट लगाने का प्रयास, दीनू गेंद के लाइन में नहीं आए थे और अब वहां पर तीसरे अंपायर की मदद मांगी गई है बैटिंग टीम द्वारा। ये वाइड बॉल के लिए रेफरल अंपायर संदीप माने, जो खास महाड़ रायगढ़ से हमारे बीच आए हुए हैं। अंपायर संदीप मोरे हमारे अपने असल मुंबईकर, और फिर ठाणे से जय पवार। जैसे गंगा जमुना सरस्वती नदियों का मिलन होता है, वैसे हमारे 3 अलग अलग शहर के अंपायरों का मिलन बोरीवली में। इट्स अ वाइड बॉल, तो रिव्यू रिटेन किया गया है बैटिंग टीम द्वारा। शिवान्या होम्स, जबलपुर मध्य प्रदेश। आज हमने JVA ब्रदर्स कोलकाता को खेलते हुए देखा। कोलकाता, मध्य प्रदेश, ओडिशा। सीधी गेंद, और ये एक अच्छा प्रयास वहां पर अरशद द्वारा, क्योंकि रन बहुत ज्यादा बन रहे हैं, ऐसे में रनों पर रोकथाम करने के लिए स्टंप टू स्टंप बॉलिंग। बाई दाई जोड़ी होने की वजह से गेंदबाजों को भी लगातार अपनी गेंदबाजी के शैली में
बदलाव लाना पड़ रहा है। हमारे साथ नीरव मेहता जी और सुरेंद्र गुप्ता जी आ चुके हैं। मेहता, गुप्ता और शर्मा, ये 3 सरनेम के बगैर भारत अधूरा है भाई। कहीं भी चले जाओ आपको मिलेंगे गर्म जोशी से बिजनेस कम्युनिटी। और इस बार पुल कर दिया है, क्या गेंद को गुल कर देंगे? सड़क पे कड़क बेधड़क 6 रन। झकास बिलाल शेख अपना लोहा मनवाते हुए, हिप्स रोटेशन बहुत जल्दी था, फ्रंट फुट को क्लियर किया और पुल कर दिया, गेंद को गुल किया। यहां पर स्विच इट और ये 4 रन। दौड़ने की जरूरत नहीं, आउटफील्ड बहुत फास्ट है। हैंड-आई कोऑर्डिनेशन केवल 15 रन चाहिए। 2 टू गो, 2 गेंदें शेष। विकेट नहीं गिरा है। दोनों बल्लेबाज मन में गाना गा रहे हैं, क्रिक क्रिक क्रिकेट, हम नहीं देंगे अपना विकेट। मैच अभी भी पलटा जा सकता है। विकेट मेडन, डबल विकेट मेडन, या फिर ऐसा कुछ करना होगा। दूसरी एक चीज हमने ये भी देखी कि बिल्कुल निर्दोष बल्लेबाजी, कोई कैच छूटा नहीं है, कोई कैच दिया नहीं गया है, कोई रनआउट का मौका मिला नहीं है। इस बार कवर ड्राइव और 1 रन बिलाल के खाते में। दोनों बल्लेबाज अब स्थायी होकर खेल रहे हैं, उन्हें पता है कि मंजिल बहुत करीब है। टीम के कप्तान रवि लिंगाला ये भी मुतमैन होंगे जिस तरह बल्लेबाजी चल रही है। 55 रन बने हैं, 14 की दरकार। पारी का तीसरा ओवर चलता हुआ। अरशद इनकी अगली गेंद और इस बार ओ डायरेक्ट हिट, क्या बात है। विशाल थ्री ओवर्स 55 फॉर 1। नए बल्लेबाज है अजीत मोहिते, मुंबई नायगांव का खिलाड़ी है अजीत मोहिते। और जितना अच्छा विकेट कीपर है उतना ही अच्छा इंसान भी है अजीत। बिलाल आउट हुए और नया ओवर करेंगे जतन ठक्कर, एक युवा उदयीमान गेंदबाज मुंबईकर। 8 बॉल में 23 बनाकर आउट हुए बिलाल। रवि लिंगाला स्वयं पानी लेकर वहां गए थे। विशाल कनौजिया का थ्रो बहुत बढ़िया, क्योंकि स्वयं बॉलर है इसके लिए उनका थ्रोइंग आर्म बहुत स्ट्रांग है। इस मैच की विजेता टीम जेवीए ब्रदर्स कोलकाता से क्वार्टर फाइनल खेलेगी आज ही के दिन। तुरंत जेवीए ब्रदर्स के कप्तान तुरंत हमसे राब्ता करें। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पहले गेंद को टप्पा खाने दिया और बल्ले से धकेल दिया, वहां पर 1 को 2 में तब्दील किया। अजीत मोहिते का कद इतना ऊंचा है कि 22 यार्ड के पिच को दौड़ने के लिए उनको 17-18 कदम ही दौड़ना पड़ता है। और ये एडवांटेज लेते हुए अजीत ने 1 को 2 में तब्दील किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 57, 1 विकेट के नुकसान पर 12 रन और चाहिए। भव्य विजय की तरफ अग्रसर होते हुए शिवन्या होम्स जबलपुर। इस बार ओवर पिच गेंद और बहुत बढ़िया स्ट्रेट ड्राइव, जमीन के ऊपर वो गेंद गई थी और जो हरी घास है उसको भी हल्की सी मखमली गुदगुदी हुई होगी। इस तरह का शॉट। 58 पर 1, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन अभी भी जारी है। ठक्कर की बढ़िया गेंद और दीनू आउट। चल पड़े थे दीनू, बल्ले का निचला सीरा छुती हुई गेंद और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। विकेट नंबर 2 का पतन।
11 बॉल में 25 बनाकर आउट हुए दीनू, 8 बॉल में 23 बनाकर आउट हुए बिलाल। लेकिन दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने जो बुनियाद रखी थी उसके ऊपर 69 रनों का टावर बनने जा रहा है। अब आ चुके हैं भावेश शेलार। भावेश शेलार घाटकोपर का वो वाहिद खिलाड़ी, बहुत संघर्ष देकर अपने जीवन में ऊपर आया। भावेश लिटिल वंडर्स क्रिकेट कोचिंग एकेडमी के वे कोच हैं, बहुत अच्छे क्रिकेटर भी हैं। और सबसे बड़ी बात है आजकल उनके जो रील्स है वो लोगों में काफ़ी पॉपुलर है। भावेश शेलार का रील दे जाता है सबको अच्छा फील। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल का उत्कृष्ट खिलाड़ी कहा जाएगा। कई साल उमेश 11 के लिए उन्होंने क्रिकेट खेली और मैदान में उतरा हुआ है। इस वक्त 58 पर 2, 11 और चाहिए। इस वक्त हमारे बीच उपस्थित है सुरेंद्र गुप्ता जी और नीरव मेहता जी। अब यहां पर पिकअप शॉट और गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रन। आत्मविश्वास किसको कहते हैं ये दिखा दिया दीनू कांबळे, बिलाल और कई बार हमारी टीम में हीरे छुपे हुए होते हैं लेकिन हम सोना चांदी के पीछे भागते हैं। बस सिर्फ फर्क यही है कि सोने चांदी की तलाश में हीरो को मत खोइए। मैसेज बहुत ही लाउड एंड क्लियर है। इस बार फुलर लेंथ की गेंद थोड़ा सा दायरे के बाहर रखने का प्रयास। जतन ठक्कर एक उभरते हुए गेंदबाज है, अपनी मेहनत से नाम कमाया। दोनों अच्छी बात है कि दोनों घाटकोपर के खिलाड़ी आमने सामने हैं। जतन ठक्कर भी घाटकोपर से ताल्लुक रखते हैं और भावेश शेलार भी। और यहां पर 1 रन। धीरे धीरे ये मैच के दरवाजे बंद होते जा रहे हैं और क्वार्टर फाइनल में भव्य प्रवेश लगभग निश्चित होता हुआ। ओवर समाप्त हुए हैं कुल मिलाकर 4, 65 रन 2 विकेट के नुकसान पर, यानी कि अब 12 गेंदों में रन चाहिए 4। जेवीए ब्रदर्स कोलकाता तुरंत आ जाएं प्लीज टॉस के लिए। नया ओवर कर रहे हैं फकीरा। फकीरा ये भी एक फाइटर खिलाड़ी है मुंबई का। आज मैं शांति भाई को याद करना चाहूंगा। GI11 एक ऐसी टीम थी जिसके नाम का एक रिक्शा भी चलता था पूरे मुंबई में। और फकीरा व्हाट अ प्लेयर। बहुत देर से उनको गेंदबाजी दी गई है। कमर के बल झुकते हुए लीनिंग फॉरवर्ड ऑन ड्राइव, तकनीकी रूप से अच्छा शॉट। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 66 रन। 3 रन चाहिए और क्या अजीत मोहिते जीत की मोहर लगा पाएंगे? 2 विकेट गिरे हैं अब तक। दो रन बिलाल शेख और दीनू कांबळे के लिए की शेर अर्ज करना चाहूंगा। करम कर जिक्र न कर, कमर कर जिक्र न कर, सबर कर फिकर न कर, तेरा भी वक्त आएगा। यहां पर 1 रन और मैच को 8 विकेट से जीत लिया गया है। अभिनंदन शिवान्या होम जबलपुर मध्य प्रदेश। सूरज उपाध्याय जी। क्वार्टर फाइनल मैच 5 ओवर्स का होगा। जेवीए ब्रदर्स कोलकाता बनाम शिवान्या होम्स जबलपुर मध्य प्रदेश। प्लेयर ऑफ द